नमस्कार मित्रांनो, आता मी निघालो आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून विमानाने आंध्र प्रदेश येथील राजमुंद्री विमानतळ येथे। येथून मी पिठापूर क्षेत्री जाणार आहे। पिठापूर येथे भगवान दत्तात्रय यांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान आहे। कलियुगातील दत्तात्रयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते। समाजातील विकृती नाहीशी व्हावी, आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन्हा स्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रयांनी हा अवतार घेतला। त्यावेळी समाज अत्यंत दुर्लभ झाला होता। अशावेळी इसवी सन 1320 मध्ये भगवान दत्तात्रय जगोद्धारासाठी आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी या पुण्य दाम्पत्यांच्या पोटी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चित्रा नक्षत्रावर गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून ब्रह्मचारी राहून मोठे कार्य केले। त्यांच्या आजीचे नाव राजमांबा व आजोबांचे नाव श्री बाप्पनाचार्यालू होते। श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या बाललीलासारख्याच अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत। पिठापूर क्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चैतन्याने परमपवित्र झालेले आहे। या ठिकाणी त्यांनी दुःखी कष्ट जीवांचा उद्धार केला। त्यांची दुःखे, व्याधी, पापे त्यांनी आपल्या दिव्य व अगम्य अशा नाना प्रकारच्या लीलांनी दूर केली। श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रयांचा बाल स्वरूपातील अवतार असल्याचे म्हटले जाते। श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे जायसा झाला पाहिजे। ही दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत। थोड्या सेवेवर ते भक्तांचे प्रसन्न होऊन अमाप फळ देतात। श्री दत्तांच्या नावाने कोणीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते। सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो। मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे। माझ्या भक्तांच्या घरी लक्ष्मी त्यांच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते। तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो, अशी माझी ग्वाही श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांनी भक्तांना दिली आहे। ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद श्री प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात। हे अक्षर सत्य आहे। मी दत्त आहे। कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे। दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे। जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने असतो। ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही, परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्री दत्त मी दत्त आहे। कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे। दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे। जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने असतो। ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत, परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात। श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या। या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली। श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे। यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रय हेच आनंद देवता आहेत। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा मुख्य इष्ट मंत्र आहे। अनेक प्रसंगी ते स्वतः दत्तगुरू
असल्याची प्रचिती त्यांनी अनेक लोकांना दाखवली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे वयाच्या 16व्या वर्षापर्यंत पिठापूर येथे वास्तव्यास होते. त्यानंतर आपल्या भक्तांचे हाक ऐकून ते घराबाहेर पडले. या घटनेचे भाकीत त्यांनी आपल्या माता-पिता यांच्याजवळ बालवयातच सांगितले होते. आपल्या भावंडांमधील अपंगत्व व आंधळेपणा दूर करून त्यांनी मातेपित्यांची चिंता दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बद्री, केदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. 3 वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर ते श्रीशैल पर्वत येथे गेले. त्यांनी संन्यास घेतला नव्हता. ते ब्रह्मचारी होते व ब्रह्मचारी वेशात वावरत होते. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा आयुष्यकाळ हा 30 वर्ष असून पिठापूर येथे बालपणी 16 वर्ष राहिले. त्यानंतर 14 वर्ष कुरवरपूर येथे तप साधना करण्यासाठी गेले. म्हणून पिठापूर जन्मभूमी व करवरपूरला तपोभूमी असे संबोधतात. गुप्त झाल्यानंतर 3 वर्ष करवरपूर येथे तेजोमय रूपात राहून त्यांनी शंकर भट या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ लेखकाला मार्गदर्शन केले. आजही श्री श्रीपादवल्लभ प्रभू तेजरूपात वावरत असतात. ते केवळ ज्योतिस्वरूप होते. याप्रमाणे 2 वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंद घन असल्याकारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. पप्पा पुढे घे. नमः ब्रह्मणे नमस्तेवाय तमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि तमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि अहं वदिष्यामि सत्यं वदामि ओम ध्यानस्यां ओम वेदान्तवेद्यावरयामनो बन्दित प्रसादं भवलोकमाद्यं पुष्पासिद्धं गरुणागुणाक्षं श्रीपादराजं धनं प्रवद्यो योगेश्वरं परमात्मने चन्द्रानुग्रहं ध्यानानिरोधं वरप्रसादं वेदसेव्यं श्रीपादराजं धनं प्रवद्यो आशावत्रं धर्मदानं कमण्डलं वर्णगरेण संधं चक्रं गदा दोषदोषणाख्यं श्रीपादराजं धनं प्रवद्यो
भूलावतारं भुवनैकनाथं नागार्जुनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं गरुडागणाक्षं श्रीपादराजं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये।